तेवढं बरं आहे. तुम्ही आराम करा. तुम्ही काल म्हणत होते अंग दुखते, जाऊ दे एखाद्या दिवशी करा आराम. बघता येईन पोरगा आल्यावर त्याला पाठवू. पोरच आता म्हणलं काम धंदा नाही चाललायचं मस्त, पण त्याला त्याच्या बरोबरच्या सगळ्या पोराला पोर रँकिंग लागले. ह्याला का काय का गोळ्या फेकायचे का काही कळा नाही. काय माहित अहो, तुम्ही ओरडताय तरी मी त्या दोघांना किती एकत्र म्हणजे जाऊ दे म्हणते, फिरायला सोडते, एकत्र सोडते की त्या निमित्ताने म्हणजे घरात जर ते लाजत असतील तर बाहेर तरी म्हणजे नाही का. आता काय असेल माणसाला वाटतं चला लागलं रँकिंग एखादं लेकरू झालं की मग. हो मी गावात गेले होते का, सगळ्यांना पूर झाले. गावात गेलते आणि त्या ही बाई शिंदेबाई नाही बाई, तिच्या नातवाचं बारसं होतं. अहो सांगितलं नाही आपल्याला. म्हणले कायला त्यांच्या घरात 5-6 वर्ष झाले लग्नाला आणि अजून काही लेकर बाळ नाही, कशाला त्यांची सावली आपल्यावर पाहिजे. हा बोल होत नाही लोक काय कुचू कुचू बोलतेत, बोलले आले की असं बाजूला जातेत. कट्ट तर काही सांगणार नाही. पोरीला म्हणू काय गोळ्या फिळ्या खाताय का काय करताय तुम्ही, नेमकं काय चाललंय का तुमचं कवायला नको. मी त्याला एकदा विचारते मग सुनबाईला विचारते. एवढ्या दिवस म्हणलं विचारण पण म्हणलं तुम्ही वरडता म्हणून मी काय बोलले नाही. पण आता तुम्हीच विषय काढलाय तर दिवस झाले बोलते मी तिला, विचारते. झालं पाहिजे ना आपल्याला. मी वाटतं का नाही एखादा नातू असला का काय का असं ना पोरगी पण एकदा जर झालं तर ना थोडस वेळेच हे राहतं. ज्या त्या वेळेत ज्या त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. लग्न टायमाला करून दिलं ना आपण वाटतं आता लग्न झालेलं ठीक आहे, 1-2 वर्ष माणूस समजून घेत. आता व्हायला पाहिजे नाही. विचारतेच आता लय झालं. कारण मला आहे ना गावात पाहुणे रावळे लग्न कार्यामध्ये गेले की पाहुणे रावळे विचारतात का हो तुमच्या सुनाला काय आहे का नाही, हा तुमच्या सुनाला काय आहे का नाही. अहो कुणाला तोंड द्यायचं सांगा बरं. मी आल्यावर विचारतेच एकदाच तिला, नाही तर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला लागेल. नसलं तर म्हणून मग आता इकडं आता डायपर एवढे पैसे घालते एखादा दवाखाना बघा काय असलं तर या जाऊन. आपण तिला म्हणू ना, आपण ते बी करू, दवाखाना करू, काय पूजा बिजा काय देवधर्म असेल, कुठं देवदर्शनाला जायचं असेल ते करून बघू, काय पाहिजे ते करू. हा खात्री करी एकदा आले ना विचार त्यांना. चल मी तू जाऊन तुम्हाला नाही नको आले चहा पिला असताना तू रानातून आल्या ना मग लवकर या. पण हो काय करू बाई, विचारव तर कसं लेकाला. ताई ए ताई. अगं बाई मानसी तू बस ये. कशात तुम्ही आई? बरी आहे, तू कशी आहेस? मी मस्त मजेत. एकटीच आलीस? हा एकटीच आले. माझी मैत्रीण होती ना इथल्या पलीकडच्या गावातच दिलेलं आहे, तिचं बारसं होतं, मग त्यासाठीच आले होते. तर म्हणलं तसं ताईकडे पण जाऊन येईन. कुठे आहे बरं ताई? चांगलं केलं चालेल. असं ताई कुठं काय असते बाई जागेवर, ताईला